सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, कसे आहात आपण सगळे? हेल्दी आणि हॅप्पी ना? निश्चितच असायलाच पाहिजेत, कारण दर आठवड्याला तुमची आणि तज्ञ डॉक्टरांची थेट गाठभेटच आपण करून देतो. प्रेक्षक हो, परिवर्तन हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. जसं जसं हे जग प्रगत होत आहे तसं तसं आपली जीवनशैली सुद्धा परिवर्तित होत चाललेली आहे. आणि या परिवर्तित होत असलेल्या जीवनशैलीमध्ये आपली हौस म्हणून म्हणा किंवा प्रतिष्ठा म्हणून म्हणा किंवा नैराश्य म्हणून म्हणा, आपण काही वाईट सवयींना बळी पडत आहोत. आणि त्यातलीच एक वाईट सवय आहे तंबाखूचं सेवन, मग ते कुठल्याही वेगवेगळ्या माध्यमातून का होईना. प्रेक्षक हो, एक लक्षात आहे का आपल्या, जर आपण तंबाखू विरुद्ध चालू असलेलं हे युद्ध हरलो तर आपण घातक अशा कॅन्सर विरुद्ध चालू असलेलं युद्ध सुद्धा हरू. पण आम्ही असं होऊन देणार नाही. उद्या 4 फेब्रुवारी हा जागतिक कॅन्सरचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि त्याच निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आम्ही विशेष कार्यक्रम आज घेऊन आलेलो आहे. आणि आपला विषय आहे तंबाखू आणि कर्करोग, निदान, उपचार आणि याचा प्रतिबंध असा. आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे 2 तज्ञ डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर तुषार पाटील आणि डॉक्टर विनोद गोरे. सर, हॅलो डॉक्टरच्या परिवारात आपलं मनापासून स्वागत करते. सगळ्यात प्रथम प्रेक्षक हो, आपण ओळख पाहूया डॉक्टर तुषार पाटील सरांची. तुषार पाटील सरांनी MBBS हे BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून पूर्ण केलेलं आहे. तसेच त्यांची MD ही डिग्री KEM हॉस्पिटलमधून झालेली आहे. आणि यापुढचं महत्त्वाचं शिक्षण DM मेडिकल ऑन्कोलॉजी हे त्यांनी गुजरात कॅन्सर आणि रिसर्च इन्स्टिट्यूट इथून गोल्ड मेडल सह प्राप्त केलेलं आहे. सध्या कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि हिमॅटो ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते सह्याद्री हॉस्पिटल इथे 2010 पासून कार्यरत आहेत. आपले पुढचे डॉक्टर आहेत डॉक्टर विनोद गोरे. विनोद गोरे सरांची ओळख पाहूयात. हे प्रतिष्ठित ऑन्कोलॉजिस्ट आणि कॅन्सर सर्जन म्हणून ओळखले जातात. टाटा मेमोरियल सेंटर इथून यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि जवळजवळ 12 वर्षांहून अधिक असा या क्षेत्रातला यांचा अनुभव आहे. सध्या कन्सल्टंट कॅन्सर सर्जन म्हणून पुण्यामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः सह्याद्री हॉस्पिटल इथे ते कार्यरत आहेत. सरांचं महत्त्व म्हणजे आशियामध्ये इलेक्ट्रोक्रिमोथेरपी सुरू करणारे हे पहिले ऑन्कोलॉजिस्ट आहेत. या व्यतिरिक्त स्वरांचं अग्रेसर कार्य मात्र स्वरयंत्र काढल्यानंतर आवाजाचं पुनर्वसन करण्यामध्ये आहे. तसंच टोबॅको अवेअरनेस आणि टोबॅको बॅन यासाठी सुद्धा सर महाराष्ट्रभर कार्यरत आहेत. विशेष म्हणजे व्हॉइस ऑफ टोबॅको विक्टिम यामध्ये तंबाखू प्रतिबंधात्मक कार्य करणाऱ्या संस्थेचे महाराष्ट्रभराचे ते विश्वस्त आहेत. तर 2 सुंदर डॉक्टर आपल्याकडे आहेत आणि जागतिक कॅन्सर दिनानिमित्तचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे. तर प्रेक्षक हो, आपणही खूप उत्सुक आहात आम्हाला फोन करण्यासाठी. पाहूयात आमचे फोन नंबर. आपले फोन नंबर आहेत 022 हा कोड नंबर आणि 24908050, तसंच 249880 आणि 50. प्रेक्षक हो, प्रश्न विचारताना विषयाला अनुसरून आणि सरळ असावा, तसेच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवावा. तर या सुंदर विषयाला आपण सुरुवात करूया आणि पहिलंच आपण जाणून घेऊया विनोद सरांकडनं की सर, हा कॅन्सर म्हणजे काय असतं? आपले मानवी शरीर हे असंख्य पेशीपासून तयार झालेले आहे आणि या पेशींची जडणघडण आपल्या शरीरामध्ये नेहमी चालू असते. म्हणजे जुन्या पेशी नष्ट होणे आणि नवीन पेशी तयार होणे ही आपल्या शरीरामध्ये चालणारी अविरत आणि नियंत्रित प्रक्रिया आहे. परंतु काही गोष्टींमुळे किंवा काही दोषांमुळे जेव्हा ही प्रक्रिया अनियंत्रित होते त्यामुळे शरीरामध्ये दूषित पेशी तयार होतात आणि या दूषित पेशींचा पुंजका यालाच आपण गाठ किंवा ट्यूमर असं म्हणतो. आता हे ट्यूमर 2 प्रकारचे असतात, एक साधे ट्यूमर आणि एक हानिकारक ट्यूमर. तर अहानिकारक ट्यूमर जे असतात त्याच्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरण्याची क्षमता नसते, परंतु जे हानिकारक ट्यूमर असतात त्यामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरण्याची क्षमता असते आणि याच हानिकारक ट्यूमर्सला आपण कॅन्सर असं म्हणतो.
सर, जाणून फार छान वाटलं की दोन प्रकारचे ट्यूमर तुम्ही म्हणत आहात, एक हानिकारक आणि एक हानिकारक नसलेला असा ट्यूमर. तुषार सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या ट्यूमरचं किंवा या कॅन्सरचं होण्याचं प्रमाण किती आहे सध्या? बरं, 20-25 वर्षापूर्वी आपण असं ऐकलं की कॅन्सर हे रेअर किंवा बरंच कमी त्याचं प्रमाण होतं. कधीतरी कुठला तरी एखादा रुग्ण आढळायचा. पण आता हल्ली आपण ऐकतोय की प्रत्येक घरामध्ये कोणाचा तरी जवळचा नातेवाईक किंवा त्यांच्या घरातलीच व्यक्ती कॅन्सरनी प्रभावित आहे. कॅन्सरचं प्रमाण बऱ्यापैकी वाढत चाललंय. जर आपण जागतिक पातळीवर बघितलं तर 2002 सालचा अनुमान होतं की सुमारे 1 कोटी रुग्ण दरवर्षी कॅन्सरचे असतात. त्यातले 50%हून जास्ती रुग्ण हे भारतसारख्या विकसनशील देशांमध्ये आढळतात. जर आपण एक प्रोजेक्शन किंवा साधारण पुढच्या 20-25 वर्षात काय होणार आहे ते बघितलं तर स्लाइडमध्ये आपल्याला दिसेलच की भारतासारख्या देशांमध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप पटीने वाढणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामुळे होणारी पीडा आणि मृत्यूदर हाही देखील वाढणार आहे. जर आपण अनुमान असे बघितले तर ICMR नावाची संस्था आहे ज्यांनी प्रेडिक्ट केलंय किंवा अनुमान लावलंय की साधारण पुढच्या 25 वर्षांमध्ये दर 10 भारतीयांमागे एक व्यक्तीला कॅन्सर होण्याचं प्रमाण असण्याची शक्यता आहे. आणि डायबिटीज, हृदयरोग यांना मागे सोडता कॅन्सर हे नंबर 1 किलर भारतात होणार आहे. भारतात साधारण 14 लाख रुग्ण दरवर्षी आढळतात आपल्याला कॅन्सरचे. पुरुषांमध्ये आणि स्त्रिया मुख्यतः तोंडाचे विकार, जिभेचे विकार, अन्ननलिका, श्वासनलिका याचे विकार, जठराचे विकार कॉमन आहेत. आणि याच्यातले मॅक्झिमम कॅन्सर्स हे तंबाखूशी लिंक्ड आहेत कुठल्या ना कुठल्या तरीकेमध्ये. जर आपण स्त्रियांमध्ये कॅन्सर्स बघितले तर प्रामुख्याने ब्रेस्ट कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर आणि गर्भपिशवीच्या मुखाचा कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर्स हे कॉमन आहेत आपल्या भारतामध्ये. सर, जाणून खूप छान वाटलं की एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर आणि भारत या रेषेमध्ये किंवा या लढाईमध्ये थोडंसं पुढे येत चाललेलं आहे. तर निश्चितच आपण थोडी काळजी घेण्याची गरज आहे. विनोद सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या कॅन्सरची कोणती कोणती लक्षणं आहेत? बरोबर, आपल्या सर्वांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न असतो की हा कॅन्सर कशामुळे होतो. तर कॅन्सर होण्याचं जे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे व्यसनाधीनता. व्यसनाधीनतेमध्ये जेव्हा आपण काही दारू किंवा तंबाखूसारखे पदार्थांचं सेवन करतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही रासायनिक पदार्थ हे आपण शरीरामध्ये प्रवेश करतात. या रासायनिक पदार्थांची आपल्या पेशींवरती प्रक्रिया होऊन दूषित पेशी तयार होतात आणि त्या दूषित पेशींनाच आपण कॅन्सर असं म्हणतो. दुसरं जे कारण आहे ते म्हणजे काही जेनेटिक्स प्रॉब्लेम असतात. जेनेटिक्स प्रॉब्लेम असतील तर आपल्या शरीराची जी काही क्षमता आहे दूषित पेशींना मारण्याची किंवा दूषित पेशी पुढच्या पेशीचक्रात जाऊ न देण्याची, ती क्षमता त्यामध्ये नष्ट झालेली असते आणि त्यामुळे दूषित पेशी पुढच्या पेशीचक्रात जातात आणि त्यामुळे कॅन्सर होतात. आणखी काही कारणं जी आहेत ती हार्मोनल इम्बॅलन्स जर झाला तर आपण पाहतो की थायरॉईडसारखे कॅन्सर किंवा स्तनांचे कॅन्सर हे या दोषामुळे आपल्याला आढळून येतात. त्याचप्रमाणे जे काही क्षकिरणं वगैरे किंवा रेडिएशन ज्याला आपलं एक्सपोजर होतं त्या रेडिएशनमुळे सुद्धा काही प्रकारचे कॅन्सर, ल्युकेमिया किंवा थायरॉईडसारखे कॅन्सर होतात. आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जंतू संसर्गामुळे सुद्धा काही प्रकारचे कॅन्सर हे शरीरामध्ये होत असतात. त्यामुळे प्रामुख्यानं हिपॅटायटिस बी मुळे लिव्हरचा कॅन्सर होतो. त्याचप्रमाणे जंतू संसर्ग झाल्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर सुद्धा होतो, ज्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये सर्वात अधिक आहे. जंतू संसर्गामुळे त्या ठिकाणी पेशीचक्राची संख्या वाढते, जखमा होतात आणि त्या जखमा भरत असताना दूषित पेशी पुढच्या चक्रामध्ये प्रवेश करून सर्व्हायकल कॅन्सर्स होतात. निश्चितच जाणून सर असं लक्षात येतं आहे की एक कॅन्सर म्हणजे अनियंत्रित आपण पेशींची वाढ जी म्हणत आहोत ती होण्याची एवढी सगळी कारणं आहेत. निश्चितच आपण या कारणांवरती चर्चा करणारच आहोत. पण त्याआधी तुषार सर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की जो मुख्य विषय आहे आपला तंबाखू सेवन, तर तंबाखू सेवनाचं भारतातलं प्रमाण सध्या काय आहे? गंभीर परिस्थिती आहे भारतात. आपण एक अनुमान जर लावला तर साधारण 35% लोक भारतातले कुठल्या स्वरूपात तंबाखूचं सेवन करतायत. जर प्रौढ व्यक्तींमध्ये बघितलं तर पुरुषांमध्ये हे प्रमाण साधारण 40 ते 45% आहे आणि स्त्रियांमध्ये देखील हे 20% प्रमाण आहे. हे अलार्मिंग आहे आपण म्हणूयात. तरुण वर्गात देखील 13 ते 15 हे वयोगट जर आपण बघितलं तर साधारण 4% मुलं सिगरेटचं सेवन करतात. मुलींमध्ये पण साधारण 2% मुली सिगरेटचं सेवन करतात. आपण स्लाइड्समध्ये बघूयात, आपल्याला दिसेलच की 35% लोक एकूण सेवन तंबाखूचं करतायत. पुरुषांमध्ये ऑफकोर्स 40 ते 45% आणि फिमेल्समध्ये किंवा स्त्रियांमध्ये 20% याचं प्रमाण आहे. जवळजवळ 12% लोक युवा वर्गमध्ये इतर प्रकारे पण याचं सेवन करतात
आणि जर आपण सेवनाचे प्रकार बघितले तर मॅक्झिमम सेवन हे बिड्यांच्या स्वरूपात आहे. 45 ते 50% सेवन हे बिड्यांच्या स्वरूपात आहे. तंबाखू खाण्याचा जो प्रकार आहे तो साधारण 30 ते 35% लोकांमध्ये दिसतो आणि सिगरेट्स हे साधारण एक 14 ते 20% लोकांमध्ये आपल्याला दिसतात की ह्या प्रकारचं सेवन केलं जातं. ग्रामीण आणि शहरी भागात दोघांमध्ये याचं सेवन बऱ्यापैकी प्रचलित आहे, आपल्याला असं अनुमान आहे. आणि अलार्मिंग हे आहे की जे ॲडोलेसंट एज ग्रुप आहे 12 ते 15 हे वयोगट आहे की ज्यांना मॅक्झिमम चान्स आहे या प्रकारचं व्यसन लागण्याचं आणि नंतर त्याचे दुष्परिणाम भोगण्याचं, तर त्याच्यामध्ये पण हे प्रमाण बऱ्यापैकी जास्ती आहे. दुष्परिणामावरती सर आपण येणारच आहोत. त्यापूर्वी आपल्याला एक फोन आहे लातूर येथून. नमस्कार. प्रश्न विचारा. मॅडम, आमचं कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं आहे इथे गालाला जबड्याला. तर ते ऑपरेशन नाही झालं. बरं. त्याला आता परत ती जी कॅन्सर आहे ती जास्त पसरत आहे, त्याला काय करावं लागेल? जर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपण फोन ठेवा. सर काय सांगू शकतो? जर कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं असं वाटतंय आणि डॉक्टर म्हणतात की याच्यात सर्जरी किंवा रोग बरा करण्यासाठी, पूर्ण बरा करण्यासाठी काही करता येत नाही, तर आपल्याला केमोथेरपी किंवा दुसरे पर्याय जसे रेडिओथेरपी याचा आपल्याला सहारा घ्यायला लागेल आणि तर त्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपल्याला कळू शकेल तसा घ्यावा. बरोबर. सर, डॉक्टरांचा सल्ला आपण घेणारच आहोत पुढे किंवा आपल्याही कार्यक्रमामध्ये आपण त्याचं मार्गदर्शन करणारच आहोत पुढे. तत्पूर्वी मला सांगा की या तंबाखू सेवनाचे काय काय विविध दुष्परिणाम होऊ शकतात? दोन प्रकारचे दुष्परिणाम आपण बघूयात त्याच्यामध्ये. एक आरोग्यविषयक दुष्परिणाम आहेत जे मी सांगेन आणि जे समाजावर काय त्याचा बोज आहे ते सर सांगतीलच, विनोद सर, गोरे सर. जर आपण आरोग्यविषयक त्याचे दुष्परिणाम बघितले तर आपण बघूया की जे लोक आयुष्यभर तंबाखूचं सेवन करतात त्यातले अर्धे लोक जीवाला मुकतात या तंबाखूमुळे. दरवर्षी तंबाखूमुळे भारतात साधारण 1 दशलक्ष म्हणजे 10 लाख मृत्यू होतात. ते वेगवेगळ्या कारणांनी होतील. कॅन्सर हे त्यातलं एक कारण आहे. विडी किंवा सिगरेट ओढणारे लोक लाईफ स्पॅन जे म्हणून ॲव्हरेज लाईफ हे नॉन स्मोकर्सपेक्षा 6 ते 10 वर्ष कमी आहे वेगवेगळ्या कारणांनी. परत 2020 साली जर हाच ट्रेंड किंवा हाच कल चालू राहिला तर सुमारास 2020 पर्यंत तंबाखू हे टोटल मृत्यूच्या साधारण 13% मृत्यूंमध्ये कारणीभूत राहणार आहे. याच्यात अजून एक अलार्मिंग आहे पॅसिव्ह स्मोकिंग. आपण असा विचार करतो की फक्त धूम्रपान केल्यास किंवा तंबाखू सेवन केल्यासच आपल्याला धोका आहे, तसं नाही आहे. पॅसिव्ह स्मोकिंग आपल्याला जो धूर दुसऱ्यांकडनं आपण जो ओढतो तो जर सोसायला लागला तर त्याच्यामुळे पण कॅन्सर व इतर दुष्परिणाम होऊ शकतात आणि त्याचं पण प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. जर आपण पब्लिक प्लेसेस, सार्वजनिक ठिकाणी जर बघितलं साधारण हे प्रमाण 40% पर्यंत आहे आणि घरामध्ये पण बरेच 20 ते 25% लोकांना याच्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात असे. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, तंबाखू सेवनाचे एवढे शारीरिक दुष्परिणाम आहेत, पण त्याचबरोबर सर जसं म्हणत आहेत की हे रेशिओ पुढे हळूहळू वाढत चाललेला आहे. आम्हाला तुमच्याकडनं विनोद सर जाणून घ्यायला आवडेल की याचे सामाजिक दुष्परिणाम सुद्धा काही होत असतील तर ते कशा प्रकारे? नक्कीच सामाजिक दुष्परिणामही याचे आहेत. सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे दररोज जवळजवळ 3000 लोक तंबाखूच्या सेवनामुळे मरण पावतात. हा जर आकडा आपण पाहिला तर जवळजवळ एखादं जम्बो जेट विमान रोज पडावं एवढे लोक मृत्युमुखी या कारणामुळे पडतात. पण आपण त्याला जेवढं सिरियसली घ्यायला पाहिजे तेवढं घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्लाईडमध्ये पाहाल तर अनेक तरुण जे मुलं आहेत त्यांना अगदी तरुण वयामध्ये कॅन्सर होतो आणि तरुण वयामध्ये कॅन्सर झाल्यामुळं फक्त त्यांचं एकट्याचंच आयुष्य उद्ध्वस्त होतं असं नाही, तर त्याच्याबरोबर त्याचं स्वतःचं तर आयुष्य उद्ध्वस्त होतंच, पण 20शीत किंवा 30शीत आयुष्य जर संपणार असेल तर त्यांचं नवीन लग्न झालेलं असतं, लहान लहान मुलं असतात आणि या सर्वांचं, लहान मुलांचं, त्यांचे बायका, आईवडील, त्यांचे म्हातारे असतात. त्यामुळे एका व्यक्तीबरोबर जवळजवळ घरातल्या 5 ते 6 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. दुसरे जे सामाजिक परिणाम आहेत तर तंबाखूमुळे 2004 साली जो सर्वे झाला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळजवळ 8500 रुपये लोक तंबाखू खाण्यावरती भारतामध्ये दरवर्षी खर्च करतात आणि जवळजवळ 6500 कोटी रुपये दरवर्षी तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांच्या उपचारासाठी खर्च होतात. म्हणजे जवळजवळ 15,000 कोटी रुपये आपण या तंबाखूमुळे दरवर्षी भारतामध्ये खर्च करत असतो. या व्यतिरिक्त तंबाखूमुळे जे काही आजार होतात ते आजार झाल्यानंतर लोक सुट्टी घेतात आणि सुट्टी घेतल्यामुळे गैरहजेरीमुळे जे नुकसान होतं सरकारचं किंवा संपूर्ण समाजाचं ते नुकसानही प्रचंड प्रमाणामध्ये आहे.
त्याचप्रमाणे आपण पाहतो कधी कधी सिगारेट किंवा विडी लोक जळलेली टाकतात रस्त्यावरती किंवा कुठे घरामध्ये आणि त्याच्यामुळे आगी लागतात. त्याचप्रमाणे पान किंवा तंबाखू खाऊन लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. आपण पाहत असतो की बऱ्याच ठिकाणच्या भिंती ची रंगरंगोटी त्याच्यामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे असं अनेक संपत्तीचं विद्रुपीकरण याच्यामुळे होतं. तर अशा अनेक प्रकारचे सामाजिक आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणारे याचे दुष्परिणाम आहेत. गुटखाच्या पुड्या आपण सगळीकडे पडलेल्या पाहतो. तर अशा अनेक प्रकारे समाजामध्ये याचे दुष्परिणाम आढळून येतात. प्रेक्षक हो, लक्षात घ्या किती घातक आहे हे. शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक सगळ्या स्तरावरती याचे दुष्परिणाम होत आहेत. आपण आणखीन पुढे जाणून घेणार आहोत की तंबाखूमुळे कॅन्सर नक्की कसा होतो आणि काही विशेष माहिती सुद्धा. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे तंबाखू आणि कर्करोग आणि त्याचे निदान, उपचार आणि प्रतिबंध. प्रेक्षक हो, कॅन्सर होण्याची अनेकविध कारणं तर आपण पाहिलीच, पण एक अगदी छोटंसं कारण की कुठलीही गरमागरम अशी वस्तू जसं गरम चहा हे तुम्ही प्लास्टिकच्या कपामध्ये न पिता ते पिण्यासाठी चिनी मातीचा कप किंवा स्टेनलेस स्टीलचा कप वापरणं हे अतिशय उत्तम असा एक पर्याय याच्यासाठी राहू शकतो. आपण तंबाखूवरती होतो, तर तंबाखू सर भारतामध्ये कोणकोणत्या वेगळ्या स्वरूपात वापरला जातो? विनोद सर काय सांगू शकाल? तंबाखू जर आपण पाहिलं तर आपण जेवढी कल्पना करू शकाल अशा प्रत्येक स्वरूपामध्ये तंबाखू वापरली जाते. पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे बिडी आणि सिगारेटच्या स्वरूपात जवळजवळ 62% तंबाखूचं सेवन केलं जातं. दुसरे जे प्रकार आहेत, काही लोक मिश्री लावतात, काही लोक तंबाखूच्या पेस्ट लावतात. त्याचप्रमाणे गुटखा किंवा तंबाखूचा विडा या स्वरूपामध्ये तंबाखू वापरली जाते. आपण महाराष्ट्रामध्ये जर बघाल तर कॉमनली हातावरती तंबाखू अशी चोळली जाते आणि ती चोळून तोंडामध्ये ठेवली जाते. बऱ्याचदा आपण विनोदाने असं म्हणतो की ते तंबाखू चोळतात म्हणजे तंबाखू चोळत नसून त्यांच्या स्वतःच्या आयुष्यरेषा हातावरच्या त्या पुसत असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपामध्ये तंबाखू ही आपल्या भारतामध्ये वापरली जाते. बरोबर सर, आपण जे प्रतिबंधाचं काम करतो तिथे नुसतं स्मोकिंग किंवा सिगारेट स्मोकिंगवरती लक्ष न देता या सगळ्या ज्या गोष्टी सरांनी उल्लेख केला त्या सगळ्यांचा प्रतिबंध होण्यासाठी आपण खरोखर एक लढाच याच्यासाठी हाती घेतलेला आहे. तुषार सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या तंबाखूमुळे कर्करोग नेमका कसा होतो? तंबाखू हे झाड किंवा त्याचं जे पान आहे ते पारंपरिकरित्या बरेच वर्षांपासून उपयोगात आहे. काही लोक त्याचं मेडिसिनल व्हॅल्यू सांगतात की त्याच्यामुळे काही रोग बरे होऊ शकतात आणि कसं ते बेनिफिशियल आहे. तसं नाही आहे. साधारण 18,000 वर्षापूर्वींचा उल्लेख तंबाखूच्या विषयात केला जातो. जर आपण केमिकल्स त्याच्यातले बघितले तर जवळजवळ 4,000 त्याच्यात रसायन आहेत. त्यातले 40 हे कार्सिनोजेन्स किंवा कॅन्सर उत्पन्न करणारी कॅन्सरची केमिकल्स त्याच्यामध्ये आहेत. 500 प्रकारची विष किंवा पॉयझन्स त्याच्यामध्ये असतात आणि हा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट त्याच्यात असतो. तंबाखू आज एकदा आपण सेवन केलं म्हणून आजच आपल्याला लगेच कॅन्सर होईल असं नाही आहे. जर आपण स्लाइड्समध्ये बघितलं तर फुफ्फुसांचा कर्करोग एक उदाहरणार्थ आपण घेऊयात. एखादा व्यक्ती जर एक सिगरेटचं पॅकेट रोज असं 30 वर्ष त्यांनी सेवन केलं तर त्याला 30 पॅकेट इयर्स आपण म्हणूयात. त्यांनी त्याचा जो धोका आहे कॅन्सरचा, लंग कॅन्सरचा किंवा फुफ्फुसांचा कॅन्सरचा, तो नॉन स्मोकरपेक्षा साधारण 20 ते 60 पटींनी जास्ती आहे. जर हेच प्रमाण 40 वर्ष कंटिन्यू राहिलं तर तो 120 पटींनी धोका वाढतो. याच्यातली अजून एक बाब, बरेच पेशंट्स आम्हाला येऊन सांगतात की सर आम्ही 10 वर्ष किंवा 20 वर्ष किंवा 30 वर्ष सेवन केलं पण गेले 15 वर्ष आम्ही काही सेवन केलेलं नाही आहे तरी आम्हाला कॅन्सर कसा झाला. आता तंबाखू सेवन केल्याचे दीर्घकालीन परिणाम आहेत ते साधारण तंबाखू सोडल्यानंतर पण 20 ते 25 वर्ष राहण्याची शक्यता आहे. म्हणून आपला कॅन्सरचा धोका लगेच काही टळत नाही. आणि जर आपण त्याच्यातलं पॅथोजेनेसिस की का कॅन्सर होतं ते बघितलं तर त्याचं एक मुख्य कारण आहे की जे हे केमिकल्स आहेत त्याच्यामुळे तो कॅन्सर होतो. प्लस जर तंबाखू जे लोक खातात तोंडावाटे त्यांच्यामध्ये केमिकल प्रक्रिया तिथे निर्माण होते, एक हीट जनरेट होते, तिथले सेल्स किंवा पेशींना हानी पोचते आणि त्याच्यासोबत जे लोक चुन्याचं व्यसन करतात, त्याच्यासोबत जे लोक दारूचं व्यसन करतात त्याच्यात हा जो धोका आहे तो 2 किंवा 4 पटीने वाढतो. सर, हे खूपच घातक असं चित्र आमच्या समोर दिसत आहे जे आपण स्लाइडमधून खूप उत्तम दाखवलं. पुढे आपण तोंडाचा कॅन्सर कसा होतो हे पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला एक प्रश्न आहे. चंद्रकांत बोलत आहेत नंदुरबार येथून. नमस्कार. हॅलो मॅडम, बोला, प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की जेव्हा आपलं कर्करोग निदान झाल्यानंतर आपण जेव्हा ऑपरेशन करतो, ऑपरेशन केल्यानंतर आपल्याला केमोथेरपी करावीच लागते का?
किंवा त्याचे काही दुष्परिणाम असतील ते टाळण्यासाठी असं काही आहे का ते की जे आयुर्वेदिकने आपण आयुर्वेदिक असा पर्याय आहे का ते आपण नाही का त्याचे दुष्परिणाम टाळू शकतो किंवा जे काही पथ्य असेल ते पथ्य पाळल्यानंतर की त्याची तिथपर्यंत माणूस स्वीकारू शकतो त्या आजारापासून नाही का? ठीक आहे, फोन ठेवा आपण. विनोद सर, किमोथेरपी किंवा काही पथ्यपालन याबद्दल त्यांना मार्गदर्शन हवंय. तोंडाचे जे सगळे कॅन्सर आहेत त्याच्यानंतर किमोथेरपी लागतेच असं नाही. प्रामुख्याने काही पेशंटमध्ये रेडिओथेरपी लागते आणि किमोथेरपी ज्या पेशंटमध्ये लागते त्या किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स हे नक्कीच आपल्याला प्रिव्हेंट करता येतात, नक्कीच टाळता येतात. अनेक नवनवीन प्रकारची औषधं हे किमोथेरपी साईड इफेक्ट कमी करण्यासाठी आता निघालेली आहेत. तर त्याचा वापर करून आपण ते साईड इफेक्ट आपण कमी करू शकतो. दुसरी गोष्ट आयुर्वेदिक वगैरेचा जे आपण उल्लेख केला तर इव्हन किमोथेरपीच्या औषधामध्ये आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी असं काही नसतं. आपले किमोथेरपीचे बरेचसे औषधं जे वापरात आहेत ते झाडांपासूनच तयार होतात. त्यामुळं आयुर्वेदिक आणि किमोथेरपीची औषधं, काही किमोथेरपीची औषधं सुद्धा ही आयुर्वेदिकच असतं. सर, यातनंच पुढे विचारायला आवडेल की तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर नेमका कसा काय होतो? बरोबर. तर आपण पाहिले की आपल्याकडे तोंडात तंबाखू चघळणे हा खूप कॉमन प्रकार आहे आणि तंबाखू चघळल्यामुळे काय होतं की आपल्या लाळेमध्ये या तंबाखूमधील अनेक जी केमिकल्स आहेत, विष आहेत, ती विरघळल्यामुळं तोंडातील जी मधली त्वचा आहे त्याच्यावरती परिणाम होतो आणि त्या ठिकाणी दूषित पेशी निर्माण होतात. आता या दूषित पेशी तयार होण्यासाठी आपण जर गुटखा खात असेल किंवा त्या तंबाखूमध्ये चुना मिसळत असेल तर ते अधिक भर पडते. किंवा गुटख्यामध्ये मॅग्नेशियम कार्बोनेट नावाचं एक घातक विष असतं, त्याच्यामुळे अजून त्या अधिक स्पीडनं कॅन्सरच्या पेशी तयार व्हायला मदत होते आणि या पेशी तयार झाल्यामुळं लवकरात लवकर त्या ठिकाणी कॅन्सरमध्ये त्याचं रूपांतर होतं. प्रेक्षक हो, सरांनी खूप साध्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की तोंडाचा कॅन्सर कसा होतो या तंबाखूमुळे. तुषार सर, तुमच्याकडनं आम्हाला माहिती करून घ्यायला आवडेल की या तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं कुठली आणि निदान आपण कसं करू शकतो? लक्षणे जर आपण बघितली तर साधारण कुठलीही तोंडामध्ये एक जखम तयार झाली आणि ती भरत नाहीये, आपण अँटीबायोटिक्स घेतलेत, आपण विटॅमिन्सची औषधं घेतली आहेत, आपल्याला वाटलं साधा फोड आहे पण ती जखम भरत नाहीये, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 1 महिना झाला, जर त्याच्यातनं रक्तस्राव होतोय बऱ्यापैकी, जर त्याच्यामुळे मानेतल्या लसिक ग्रंथी वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दुखणं सुरुवात झाली आहे किंवा कानापर्यंत आपलं दुखणं जात आहे किंवा अजून कुठलेही दुसरे सिम्पटम्स यायला लागले की गिळायला त्रास होणे, ब्लिडिंग होणे तिथनं, तर डेफिनेटली याच्यामध्ये कॅन्सरची शक्यता जास्ती आहे. त्वरित डॉक्टरी सल्ला घ्यावा आणि लवकरात लवकर त्याचं निदान करावं. निदानमध्ये आपण जे पद्धती वापरतो त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या पद्धती आहेत. जर लसिक ग्रंथी वाढलेल्या असतील तर त्याच्यात फक्त सुईद्वारे आपल्याला तपासणी करता येते, त्याला आपण फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी किंवा FNAC असं म्हणतो. आणि जर एखादी गाठ जिभेवर असेल किंवा तोंडाच्या आतमध्ये असेल तर त्याची बायोप्सी किंवा तुकडा काढून मायक्रोस्कोप खाली बघून त्याचं निदान आपल्याला करता येतं. बरोबर. म्हणजे अर्थातच जेवढ्या लवकर आपण निदान करू तेवढ्या लवकरच आपल्याला पुढचे जे काही उपचार आहेत ते लवकरात लवकर सुरू करून त्यातनं आपली मुक्तता करता येईल. विनोद सर, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की प्री मॅलिग्नंट कंडिशन्स म्हणजे ऍक्च्युअल तो कॅन्सर पुढे फैलण्याच्या आधी आपलं शरीर काही सिम्पटम्स देतं का किंवा काही लक्षणं होतात का? बरोबर आहे. कॅन्सर होण्याच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये काही सिग्नल्स किंवा काही धोक्याची घंटा आपण ज्याला म्हणतो अशा काही लक्षणं दिसायला लागतात. त्यालाच आपण प्री मॅलिग्नंट कंडिशन असं म्हणतो. प्री मॅलिग्नंट कंडिशन ह्या तंबाखूच्या व्यापारामुळेच होतात तोंडामध्ये तयार. त्याच्यामध्ये पांढऱ्या प्रकारचे चट्टे ज्याला आपण ल्युकोप्लाकी असं म्हणतो, तांबड्या प्रकारचे चट्टे ज्याला आपण इरिथ्रोप्लाकी असं म्हणतो आणि सबम्युकस फायब्रोसिस असे 3 प्रकारचे प्री मॅलिग्नंट कंडिशन्स हे आढळून येतात. आपण स्लाइडमध्ये पाहू शकता हे पांढऱ्या प्रकारचे चट्टे, याच्यातल्या जवळजवळ 60 ते 70% चट्ट्यांचं रूपांतर जर आपण तंबाखू बंद केली नाही तर कॅन्सरमध्ये होतं आणि याच्यातलं तंबाखू बंद केल्यानंतर बरेचसे कॅन्सर आपल्याला टाळता येऊ शकतात. त्याच्यामुळे ही धोक्याची घंटा वाजल्यानंतर आपण वेळीच सावध व्हायला हवं. दुसरे म्हणजे लाल रंगाचे जे चट्टे असतात. लाल रंगाचे जे चट्टे आहेत हे मात्र अधिक घातक असतात आणि जवळजवळ 92% लाल रंगाचे चट्टे हे पुढे चालून कॅन्सरमध्ये रूपांतरित होतात. तिसरं गोष्ट जी खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते ते म्हणजे तोंड उघडता न येणं, ज्याला सबम्युकस फायब्रोसिस असं आपण म्हणतो. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गुटखा खाणं हे आहे. गुटखा खाल्ल्यामुळे आपल्या गालाचा जो त्वचा आहे ती आकुंचन पावते, त्याचे स्नायू आकुंचन पावतात आणि आपला तोंड उघडता येत नाही. या ट्रीटमेंटला मात्र फारशी उपचार अवेलेबल नाही आहेत आणि आपण गुटखा खाल्ला नाही तर हे नक्कीच आपल्याला टाळता येऊ शकतं.
प्रेक्षक हो, स्लाइड थ्रू आपल्याला खूप छान सरांनी दाखवलेलं आहे की कशा कशा प्रकारची प्री मॅलिग्नंट लक्षणं आपण पेशंटमध्ये किंवा तुम्ही तंबाखू खात असाल तर तुमच्यामध्ये तुम्ही पाहिलेली आहेत, पण कुठेतरी आपण माघार घेत आहोत. तर आता सर, तुषार सर, उपचारांकडे जेव्हा आपण जातो तेव्हा तोंडाचा आणि घशाचा कॅन्सर याचे उपचार आपण कसे करू शकतो? बरं, निदानामध्ये आपण बघितलं की FNAC किंवा बायोप्सीद्वारे आपण निदान करतो. त्याच्या पुढे आपल्याला स्टेजिंग करणं हे गरजेचं असतं आणि स्टेजिंगमध्ये बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या प्रणाली वापरतो. त्याच्यामध्ये CT स्कॅन किंवा काही ठिकाणी आपण पेट स्कॅनचा पण वापर करू शकतो. प्राथमिकरित्या सगळ्या तोंडाचे विकार किंवा जिभेचे विकारमध्ये जर अर्ली स्टेज, पहिल्या दुसऱ्या स्टेजचा कॅन्सर असेल तर सर्जरी हे आपल्याला चांगले सक्सेस देऊ शकते आणि सर्जरी किंवा शस्त्रक्रिया आपण सगळ्यांना करतो. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यावरनं जो रिपोर्ट येतो त्याच्यावरनं पुढची ट्रीटमेंट अथवा म्हणजे रेडिएशनची गरज आहे का किंवा केमोथेरपीची गरज आहे का हे ठरतं आणि त्याची पुढची ट्रीटमेंट चालू होते. पडजीभ किंवा बेस टंग ज्याला म्हणतो, श्वासनलिकेचा वरचा पार्ट आणि अन्ननलिकेचा पहिला जो प्राथमिक पार्ट आहे तो जर आपण म्हणूयात, त्या आजारांमध्ये आपल्याला सर्जरी करणं अतिशय अवघड आहे आणि तिथे सर्जरी आपल्याला करता येत नाही आणि म्हणूनच तिथे केमोथेरपी आणि रेडिएशन हे सायमल्टेनियसली देऊन त्या आजारांचा ट्रीटमेंट किंवा हे उपचार केले जातात. जर आजार वाढलेला असेल तर बऱ्याचदा आजार ऑपरेबल करण्यासाठी पण केमोथेरपीचा वापर केला जातो. त्याला आपण निओएडज्युंट केमोथेरपी म्हणतो. आजार कमी करून त्याला श्रिंक करून नंतर सर्जरी करणं आपल्याला सहज शक्य होतं. काही आजार शेवटच्या स्टेजेसमध्ये डायग्नोज होतात किंवा निदान होतं. त्याच्यामध्ये आजार फुफ्फुसांमध्ये किंवा हाडांमध्ये पसरलेला असतो. त्यामध्ये मात्र पेशंटला खूप त्रास होत असतो, दुखणं खूप जास्ती असतं आणि त्यावेळेला फक्त केमोथेरपीचा वापर करून किंवा काही वेदनाशामक औषधं देऊन याचा उपचार केला जातो. बरोबर सर, म्हणजे तुमच्या मार्गदर्शनातून असं लक्षात येत आहे की व्याधीच्या स्टेजनुसार उपचाराच्या एक एक स्टेप आपण पुढे जाऊ. म्हणूनच पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये डायग्नोज करणं जरुरी आहे. पेशंट्सना त्याची जाणीव होणं जरुरी आहे. लवकरात लवकर डॉक्टरी सल्ला घेणं जरुरी आहे. घाबरायचं काही कारण नाही. पहिल्या दुसऱ्या स्टेजेसमध्ये डायग्नोज झालेले आणि उपचार केलेले पेशंट्स 60 ते 70% पेशंट याच्यातले पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि नॉर्मल लाईफ जगू शकतात. खूपच छान सर, 60 ते 70% पेशंट बरे होऊ शकतात. हा खूप एक पॉझिटिव्ह असा अप्रोच आपण आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना देत आहोत. प्रेक्षक हो, आणखीन विशेष माहिती सुद्धा सरांकडनं घेणार आहोत, पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. तुषार सर, आपण मार्गदर्शन केल्याप्रमाणे आपण आता हळूहळू पुढे सर्जरीजमध्ये जाणार आहोत. तर विनोद सर, तुम्ही आम्हाला सांगा की कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरीच्या स्टेप्स इथे असू शकतात? तोंडाचे जे कॅन्सर आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची उपचार पद्धती म्हणजे सर्जरी. कारण आज तरी जगामध्ये तोंडाचे कॅन्सर पूर्णपणे नीट करू शकणारी उपचार पद्धती जी आहे ती एकमेव आणि एकमेव म्हणजे सर्जरी हीच आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर कॅन्सर असतील तर ते आपण स्लाइडमध्ये पाहू शकता की सुरुवातीच्या स्टेजचे कॅन्सर जर असतील तर त्याला आपण लेझरच्या साह्यानं किंवा कॉटरीच्या साह्यानं काढू शकतो आणि यावेळी मात्र खूप मोठा खड्डा तोंडामध्ये पडत नाही. परंतु जर कॅन्सर पुढच्या स्टेजमध्ये गेला तर मग मात्र आपला कधीकधी अर्धा जबडा किंवा अर्ध्यापेक्षा जास्त जबड्याचा पार्ट हा आपला काढावा लागतो. त्या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रकारचा खड्डा पडतो, त्यामुळे विद्रूपपणा येण्याची शक्यता असते. म्हणून पुनर्बांधणी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज आपल्याला कराव्या लागतात आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केल्यामुळे तो भाग आपला भरून काढता येतो. बरोबर सर, आपल्याला एक सुरुवातीला प्रश्न सुद्धा आला होता की जिथे त्यांनी विचारलं होतं सर्जरी नंतर सुद्धा पुन्हा काही हे होतात, तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू शकेल की सर्जरीचे हे सुद्धा प्रकार आहेत आणि सर खूपच घातक असं हे पिक्चर आहे. म्हणूनच जेवढ्या लवकर आपण चिकित्सेची सुरुवात करू तेवढं नेहमीच चांगलं असतं. किमोथेरपी हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. सर, किमोथेरपीचा कॅन्सरच्या उपचारांमध्ये कसा रोल असू शकतो? तुषार सर, आपण नमूद केलं आहे मागेच की केमोथेरपी हे प्राथमिक जर सर्जरी झाली असेल तर बऱ्याच पेशंट्सना केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीची गरज पडू शकते रिपोर्ट बघितल्यानंतर आणि मग आपण त्यावेळेला त्या दोन्ही ट्रीटमेंट सोबत देतो. बऱ्याचदा कॅन्सर हे वाढलेलं असतं, तिची गाठ बऱ्यापैकी मोठी असते आणि पेशंट जेव्हा येतो तेव्हा सर्जरी करणं शक्य नसतं. म्हणून केमोथेरपीच्या सहाय्याने आपण गाठ कमी करतो, मानेतल्या ग्रंथी कमी करतो आणि मग याला सर्जरीवर त्याच्या पुढे आपण सर्जरीला पेशंटला प्रेझेंट करतो. तर त्याला आपण निओएडज्युंट केमोथेरपी असं म्हणतो. आणि ज्या पेशंटचे आजार खूप जास्ती वाढलेले असतात, सगळीकडे पसरलेले असतात आणि त्यांना त्याच्यामुळे खूप वेदना होत असतात किंवा त्रास होत असतो, त्यावेळेला हे आजाराचं प्रमाण कमी करण्यासाठी आज जे आपण केमोथेरपीचा वापर करतो त्याला आपण पॅलिएटिव्ह केमोथेरपी असं म्हणतो, ज्याच्याने आपलं आयुष्य पण वाढतं आणि क्वालिटी ऑफ लाईफ पण सुधारते. केमोथेरपी म्हणजे एक प्रकारचं केमिकल किंवा रसायन जे शरीरात आपण सोडतो आणि हे घातक आपल्या कॅन्सरस पेशींना मारतं. आज
पर्यंत कुठलीही केमोथेरपी ही एकदम प्रिसाईज किंवा अचूक नाही आणि त्यामुळेच नॉर्मल पेशींना पण त्याची थोडीशी क्षती किंवा हानी होते आणि म्हणून थोडेफार साईड इफेक्ट दिसतात. आपला मेजर भर किंवा रिसर्च आता साईड इफेक्ट्स कमी करण्याच्या दृष्टीने आहे आणि आपण बऱ्यापैकी त्याची सक्सेसफुल झालो आहोत. बऱ्याचशा केमोथेरपीज डे केअरच्या आहेत, सिंगल डे आहेत, पेशंट्सना त्रास बऱ्यापैकी कमी झालेत, उलटी, मळमळ, तोंडाला फोड येणं हे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं आहे आणि बऱ्यापैकी सुसह्य अशी केमोथेरपी झाली आहे. तशाच प्रकारे केमोथेरपीमध्ये आता ॲडव्हान्स ट्रीटमेंट किंवा टार्गेटेड थेरपी नवीन प्रकारे आली आहे. काय इम्युनोथेरपी ज्याला आपण आपली जी आपण प्रतिकारशक्ती म्हणतो त्याला आपण मॉडिफाय करतो आणि त्याला आपण वापर करतो कॅन्सरच्या विरुद्ध, ज्याला इम्युनोथेरपी म्हणतात, त्याचा पण आता वापर केला जातो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आणि ह्या प्रकारच्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. आपल्याला बऱ्यापैकी सक्सेस याच्यात आजकाल मिळतोय आणि अजून पुढे भरपूरसं रिसर्च याच्यात चालू आहे. वैद्यकीय शास्त्र हे असंच आहे की नवीन नवीन रिसर्च रोज होत असतात. त्याबद्दल आपणही थोडी माहिती पाहणार आहोत, पण तत्पूर्वी एक फोन आहे महाजन यांचा नांदेड येथून. नमस्कार, मॅडम. प्रश्न विचारा. माझा मॅडम प्रश्न आहे, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी चालू असताना होमिओपॅथीची औषधं जर घेतली आपण तर त्याचा किती रिझल्ट राहील, का योग्य राहील का? तुम्ही फोन ठेवा. विनोद सर, काय सांगू शकाल होमिओपॅथी औषधं या ट्रीटमेंट बरोबर? किमोथेरपी, मी अगोदर सांगितलं की किमोथेरपीच्या ड्रगमध्ये आयुर्वेदिक, ॲलोपॅथी, होमिओपॅथी असा काही वेगळा प्रकार नसतो. आपण सगळ्या प्रकारच्या ड्रग ह्या एकत्रितपणे वापरत असतो. किमोथेरपी चालू असताना जर तुम्ही होमिओपॅथीची म्हणून जी काही औषधं वापरता, ड्रगच्या एकमेकांशी रिॲक्शन होऊन किंवा जर तुमचा डोस वाढला तर साईड इफेक्ट्स अधिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही होमिओपॅथीचा वापर हा नक्की करू शकता, परंतु तुमची किमोथेरपी संपल्याच्या नंतर शक्यतो हा वापर करावा. निश्चितच. तुषार सर, जसं शास्त्र पुढे जातं, वैद्यकीय शास्त्र, नवीन नवीन उपचार पद्धती येतात, तर यामध्ये सुद्धा काही नवीन उपचार पद्धती आहेत का? किमोथेरपीच्या बाबतीत मी बोललो की आपण बऱ्याचशा इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीचा वापर आजकाल करतोय आणि आपल्याला सक्सेस चांगला मिळाला आहे. त्याचप्रकारे एक नवीन उपचार पद्धती किंवा प्रणाली आहे ज्याला आपण इलेक्ट्रो केमोथेरपी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण असे ट्युमर्स घेतो की ज्याच्यामध्ये सर्जरी करणं अशक्य आहे, पेशंटला खूप वेदना होत आहेत, खूप मोठी गाठ आहे. आपण त्या ट्युमरमध्ये किंवा गाठीमध्ये इलेक्ट्रोड्स पास करतो आणि त्याच्यातनं पेशंटला भूल दिल्यानंतर इलेक्ट्रिक करंट आपण थोड्या प्रमाणात थोड्या वेळासाठी पास करतो. त्याच वेळेत आपण सलाईनद्वारे पेशंटला एक केमोथेरपीचा एक छोटासा डोस देतो की जेणेकरून ते औषध केमोथेरपीचं त्या ठिकाणी, ट्युमरच्या ठिकाणी जास्ती प्रमाणात पोहोचू शकेल. आणि ह्या इलेक्ट्रो केमोथेरपीचा वापर गोरे सरांनी पहिल्यांदाच आशिया खंडात 2012 केला होता आणि याचे रिझल्ट्स बऱ्यापैकी चांगले किंवा एनकरेजिंग म्हणूयात. पेशंटची वेदना किंवा पेन हे दुसऱ्या दिवशी कमी होतं 24 तासाच्या आतमध्ये आणि गाठ कमी होण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी चांगलं दिसतं 2 ते 3 आठवड्यामध्ये. याची अजून एक खासियत आहे की ही उपचार पद्धती आपल्याला 1 महिन्यानंतर किंवा 1.5 महिन्यानंतर परत एकदा करता येते. याच्यात काही असं नाही की आपण एकदा केली तर परत नाही करू शकत. आम्ही बऱ्याच पेशंट्सना याच्यावर वापर केलेला आहे आणि आपल्याला चांगले रिझल्ट्स मिळत आहेत. अजून संशोधन याच्यामध्ये चालू आहे. प्रेक्षक हो, कार्यक्रमाचे 2 भाग तर आपण पाहिले की जिथे आपण निदान आणि उपचारांबद्दल चर्चा करत होतो. किमोथेरपी, इलेक्ट्रो किमोथेरपी बद्दल अग्रेसर कार्य करणारे डॉक्टर विनोद गोरे सर आपल्याकडे आहेत. सर, पुढच्या एका पार्टमध्ये तुम्हाला विचारायला आवडेल की प्रतिबंधात्मक म्हणून आपण कशा पद्धतीने याच्यामध्ये कार्य करतो? नक्कीच. आपण नेहमीच म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर प्रतिबंध हा खूप महत्त्वाचा विषय आहे. मी 2 गटामध्ये लोकांची विभागणी करेल. एक म्हणजे तंबाखू वापरणाऱ्या लोकांमधला प्रतिबंध आणि तंबाखूचा वापर न करणारे लोक. आपण प्रथम पाहूयात की तंबाखू वापरणाऱ्या लोकांमध्ये कसा प्रतिबंध करता येईल. तंबाखू वापरणाऱ्या लोकांमध्ये प्रतिबंध जर करायचा असेल तर त्यांना तंबाखू न खाण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यांना समजावून सांगणं की त्याचे दुष्परिणाम काय आहेत, त्याच्यामुळे कॅन्सर कसे होतात, कॅन्सरचे दुष्परिणाम काय आहेत आणि कॅन्सर झाल्यानंतर आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे समजावून सांगून त्यांना तंबाखू सोडण्यासाठी प्रवृत्त करणं. हा झाला एक भाग. परंतु आपण पाहतो की एकदा व्यसन लागलं की ते व्यसन सुटणं खूप अवघड असतं. त्यामुळं या लोकांना खूप कमी प्रमाणात लोक तंबाखूचं व्यसन लागल्यानंतर तंबाखू सोडतात. मग काय करायचं की लोक तंबाखू तर वापर करत राहतात, त्यांना कधी ना कधी कॅन्सर होणार आहे, तर तो कॅन्सर प्री मॅलिग्नंट स्टेजमध्ये किंवा अगदी सुरुवातीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये निदान करून त्याचे लवकरात लवकर उपचार करणं हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा प्रतिबंध आहे. दुसरा जो गट मी तुम्हाला सांगितला, ज्या लोकांमध्ये तंबाखूचं व्यसन लागलेलं नाही, खरं म्हणजे माझ्या दृष्टीनं हा सर्वात महत्त्वाचा गट आहे. कारण लहान मुलांमध्ये आपण ही समाजामध्ये प्रबोधन केलं पाहिजे की तंबाखूमुळे काय परिणाम होतात आणि त्यांना व्यसन लागू न देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण जर पाहिलं तर 20 वर्षाच्या अगोदरच सगळी ही व्यसनं लागतात आणि या लहान मुलांना आपण जर त्यांच्या मनावरती बिंबवलं
की तंबाखू खाणं हे वाईट आहे. दुर्दैवाने मी असं पाहिलं की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दारू पिणं हे वाईट आहे हे नेहमी मनावर बिंबवलं गेलं, परंतु तंबाखू खाणं हे वाईट आहे हे तेवढंसं मनावर बिंबवलं जात नाही. त्यामुळे बरेच लोक तंबाखूकडे वळतात. तर शाळेतल्या मुलांना आपण हे समजावून सांगितलं पाहिजे की तुम्ही तंबाखू खाऊ नका. त्यांनी जर तंबाखू खाल्ली नाही तर हे तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत ते पुढील पिढीमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसणार नाही. त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, गव्हर्नमेंट आणि आपण सर्वजण यासाठी प्रयत्न करत असतो. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगेन की महाराष्ट्र शासनानं काही वर्षांपूर्वी गुटखाबंदी महाराष्ट्रामध्ये लागू केली. बऱ्याचदा आपण निगेटिव्ह विचार करतो की अरे गुटखाबंदी केली तरी काही होणार नाही, गुटखा अजूनही सर्रासपणे मिळतो. पण मला सांगायला आनंद वाटतो की WHO जागतिक आरोग्य संघटनेने जो सर्वे केला आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलने गेल्या महिन्यात जो त्यांचा सर्वेचा रिझल्ट प्रकाशित केला त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी झाल्यानंतर तंबाखूमुळे होणाऱ्या तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणामध्ये प्रचंड घट झालेली आहे. ही एक खूप पॉझिटिव्ह बाजू आहे. आणि अशा प्रकारचे प्रयत्न सामाजिक संस्था, आपण, सरकारी यंत्रणा या सर्वांनी केले पाहिजेत, जेणेकरून या लहान मुलांच्या मनावरती हे बिंबवलं जाईल. आपण इव्हन दूरदर्शनवर किंवा चित्रपटांमध्ये सुद्धा बघतो की तंबाखूचा किंवा व्यसनांचा सीन आल्यानंतर आजकाल ॲडवायझरी खाली नोटीस येते की तंबाखू खाणं आरोग्यास धोकादायक आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण प्रबोधन करून नक्कीच आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य हे सुखकारक करू शकतो आणि त्यांना या धोक्यांपासून वाचवू शकतो. सर, खूपच तुम्ही उत्तम सांगितलं. यात मला स्वतःला मनापासून एक विचारायचं आहे की आपण सुरुवातीला तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं की व्हॉइस ऑफ टोबॅको विक्टिम्स याच्या थ्रू तुम्ही महाराष्ट्रभर कार्यरत आहात, तर त्याच्या कार्यप्रणालीबद्दल थोडे 2 शब्द आम्हाला कळतील का? व्हॉइस ऑफ टोबॅको विक्टिम ही खरं म्हणजे टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील डॉक्टर पंकज चतुर्वेदी यांच्या डोक्यातली कल्पना होती. तंबाखू खाणारे जे काही रुग्ण आहेत, ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे, या सर्व लोकांनी एकत्र येऊन ही संस्था उभी केली आणि त्यांना आम्ही सर्वजण त्यांना मदत करतो आहोत. त्यांचं काय आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे हे गव्हर्नमेंट किंवा सरकारी यंत्रणांपर्यंत, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री या सर्वांपर्यंत त्यांच्या आवाज पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. आणि त्यांना सर्वांना हे मोटिवेशन करून गुटखाबंदीसारखे निर्णय किंवा कोर्टामध्ये ही बाजू मांडून हे निर्णय कसे टिकतील यासाठी नक्कीच ही संस्था खूप चांगल्या प्रकारची कार्य करते आहे. सध्या ते तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी ही संस्था महाराष्ट्रभर कार्य करते आहे, जेणेकरून कुठल्याही शाळेच्या परिसरामध्ये तंबाखूची विक्री केली जाणार नाही आणि शाळेतील मुलांना व्यसन लागणार नाही, यासाठी अनेक प्रकारचे प्रोग्राम या संस्थेतर्फे घेतले जातात. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, महाराष्ट्रभर डॉक्टरांचं इतकं काम सुरू आहे याची अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी, जागरूकतेसाठी, प्रतिबंध करण्यासाठी, तर आपण कसली वाट पाहत आहोत? एक पाऊल पुढे घेऊन आपण सुद्धा या कार्यामध्ये सहभागी होऊयात आणि निश्चितच तंबाखूपासून किंवा त्याच्या दुष्परिणामांपासून स्वतःला दूर ठेवूयात. तुषार सर, जिथे आपण प्रतिबंधाचा विचार करतो तर कुठलीही गोष्ट ही मनापासून आणि आपल्यापासून सुरू होणं खूप आवश्यक असतं. तर तुम्ही मला सांगा की या तंबाखू सोडण्यासाठी आपण काय काय करू शकतो? पण तंबाखू सोडण्यासाठी आपण बरेचसे उपाय करू शकतो. मी तुम्हाला त्याच्यातले काही सुपरिणाम किंवा तंबाखू सोडल्यानंतर आपण आपल्या शरीरामध्ये काय काय होतं त्याचं जाणीव करून देतो. तंबाखू सोडल्यानंतर 20 मिनिटातच आपण बघूयात की आपला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर जो आहे तो नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते. आपले ठोके जे आहेत ते नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होतात. 8 तासांच्या आतमध्ये आपल्या शरीरातलं कार्बन मोनॉक्साईड नावाचं जे घटक आहे ते कमी व्हायला लागतं आणि साधारण एक दिवसभराच्या आत किंवा 2 ते 3 दिवसांच्या आतमध्ये आपले श्वासनलिका आहेत त्या नॉर्मल किंवा उघड्या व्हायला लागतात आणि साधारण 1 वर्षामध्ये आपला हृदयविकाराचा जर धोका आहे किंवा झटका येण्याचा धोका आहे तो बऱ्यापैकी कमी होतो. असे बरेचसे सुपरिणाम आपल्याला दिसतात तंबाखू सोडण्याचे. तर आपण मला वाटतं की डेफिनेटली निर्धार केला पाहिजे की तंबाखू हे व्यसन आहे, त्याच्यामुळे बरेचसे आजार होतात. कॅन्सर त्यातला एक आजार आहे आणि तंबाखू सोडल्यास किंवा न सेवन केल्यास आपण स्वतःची आणि समाजाची रक्षा करतो. प्रेक्षक हो, तुषार सरांकडनं आपण आणखीन सुद्धा माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने आम्ही हे सोडू शकतो आणि सोडल्यानंतर याचे काय फायदे होतील. तसंच पुढच्या आठवड्यात सुद्धा आपल्याला कोणते डॉक्टर बघायला येणार आहेत, येत्या रविवारचा कार्यक्रम सुद्धा आपण पाहणार आहोत. पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आजचा आपला विषय आहे तंबाखू आणि कर्करोग, निदान, उपचार आणि प्रतिबंध. प्रेक्षक हो, दर आठवड्याला वेगवेगळ्या डॉक्टरांची आणि आपली गाठभेटीसाठी आम्ही नेहमी उत्सुक असतो. तर पाहूया आपला रविवारचा कार्यक्रम कोणता आहे ते.
हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2017 रात्री 8 वाजता आणि विषय आहे मेनोपॉज आणि संयुक्त उपचार पद्धती. सहभाग आहे डॉक्टर अनिल पाटील यांचा. तुषार सर, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण तुमच्याकडे होतो की हा तंबाखू सोडण्यासाठी कोणकोणते वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो आणि सोडल्यानंतर सुद्धा याचे आपले फायदे सगळ्या स्तरांवरती काय होतात. बरं, तंबाखू सोडण्यासाठी एक निर्धार खूप जरुरी आहे. एक प्रसिद्ध व्यक्तीने सांगितलं होतं की तो म्हटलं होतं की क्विटिंग टोबॅको इज व्हेरी इझी, आय हॅव डन इट मल्टिपल टाइम्स. म्हणजे बऱ्याचदा तंबाखूचं व्यसन सोडलं जातं आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर ते व्यसन परत लागतं. तसं होता कामा नये. तंबाखू एकदा बंद केली तर पूर्ण बंद केली पाहिजे. इतरांना पण त्याचा आपण जाणीव करून दिली पाहिजे, त्याच्या दुष्परिणामांची. घरामध्ये ॲटलिस्ट कुठल्याही प्रकारचं व्यसन कोणी केलं नाही पाहिजे याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. आपण आपल्या परिसरामध्ये किंवा वर्क प्लेसमध्ये जर कोणी स्मोकिंग टोबॅकोचं सेवन करत असेल तर त्यांना सोशली बॉयकॉट करू शकतो आणि त्यांना त्याची जाणीव करून देऊ शकतो दुष्परिणामांची. या प्रकारे आपल्याला आपल्या समाजामध्ये पण तंबाखूचे व्यसन किंवा त्याचं सेवनाचं प्रमाण कमी करता येईल. त्याच व्यतिरिक्त गोरे सरांनी जसं सांगितलं की एक सर्वसमावेशक धोरणाची पण गरज आहे. सरकारतर्फे पण त्याच्या प्रयत्नांची गरज आहे. एक कायदेशीर कार्यवाहीची गरज आहे. अवेअरनेस कॅम्पेन्सची गरज आहे. व्यसनमुक्ती केंद्रांची गरज आहे की जेणेकरून हे प्रमाण बऱ्यापैकी कमी करता येईल. जर आपण पुरुषांमध्ये कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर साधारण 50 ते 60% कॅन्सर्स किंवा कर्करोग हे तंबाखूच्या व्यसनामुळे होतात. जर आपण याचं प्रोजेक्शन बघितलं की जर तंबाखू बंद झाली तर 50 ते 60% कॅन्सर्स पुरुषांचे आपल्याला प्रिव्हेंट करता येतील किंवा पूर्णपणे टाळता येतील. हा एक मोठा आकडा आहे. आज जर आपण 14 लाख रुग्ण वर्षभराचे बघितले भारतातले, त्यातले साधारण 10 लाख रुग्ण हे पुरुष आहेत आणि या 10 लाखांपैकी 60% किंवा 50% लोक कर्करोग तंबाखूमुळे होतोय. तर हे सगळे रुग्ण आपल्याला किंवा कॅन्सर्स आपल्याला प्रिव्हेंट करता येतील. त्याचप्रमाणे आपण जसा उल्लेख केला की तंबाखू जर आपण सोडली किंवा व्यसन सोडलं तर त्याचे सुपरिणाम किंवा चांगले परिणाम काय होतात, तर काही मिनिटातच आपला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर नॉर्मलाइज व्हायला लागतो. आपले जे हार्टबीट्स आहेत किंवा ठोके ते नॉर्मलाइज व्हायला लागतात. कार्बन मोनॉक्साईड नावाचं जे पॉयझन आपल्या शरीरामध्ये किंवा ब्लडमध्ये असतं ते साधारण काही तासांनंतर कमी व्हायला लागतं त्याचं प्रमाण. आपल्या जे इंद्रिय आहेत त्या जागृत होतात आणि आपले सेन्सेस किंवा सेन्सेशन्स नॉर्मलाइज व्हायला लागतात 1 ते 2 दिवसांमध्ये. 3 ते 4 दिवसांमध्ये आपले फुफ्फुस नॉर्मलरित्या काम करायला लागतात. त्यांचे आपण म्हणूया श्वास नलिका ज्या त्या खुलतात आणि नॉर्मल कॅलिबर त्याचं असतं. काही दिवसांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूचा झटका ज्याला आपण स्ट्रोक म्हणतो त्याचं प्रमाण अर्ध्यावर होतं. आणि मात्र तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरचं प्रमाण हे 10 ते 15 वर्ष साधारण तो धोका राहतो. आपण हे निश्चित खबरदारी घेतली पाहिजे की आज जरी एखादा व्यक्ती व्यसन करत असेल आणि सोडलं जरी असेल तरी त्याला कॅन्सर होण्याचा जो धोका आहे तो 10 ते 15 वर्ष आहे. आपण म्हणूयात की तंबाखूमुळे कुठले कॅन्सर होतात, तर तोंडापासून आतड्यांपर्यंत सगळे कॅन्सर तंबाखूमुळे होतात. स्वादुपिंडाचे कॅन्सर त्याच्यामुळे होतात, किडनीचे कॅन्सर्स त्यांच्यामुळे होतात, मूत्राशयाचे कॅन्सर्स त्याच्यामुळे होतात. असे बरेचसे कॅन्सर्स जे आपल्याला आपण कधी विचार पण करू शकत नाही की तंबाखूमुळे होऊ शकतील, असे बरेचसे कॅन्सर्सना तंबाखू ही एकमेव कारणीभूत आहे. आणि आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तंबाखूचं जे व्यसन आहे ते खूप ॲडिक्टिव्ह असतं. असं म्हटलं जातं की तंबाखू इज ॲज ॲडिक्टिव्ह ॲज हिरॉईन. हिरॉईन जेवढं ॲडिक्टिव्ह असतं तेवढंच तंबाखू ॲडिक्टिव्ह असते. त्यामुळे हे व्यसन सोडणं खूप कठीण असतं. काही वेळा असे रुग्ण येतात की खूप इच्छा आहे तंबाखू सोडण्याची, परंतु त्या ॲडिक्शनमुळे ते तंबाखू सोडू शकत नाही. तर अशा वेळेस काही निकोटीनचे पॅचेस, टोबॅको नील किंवा असे निकोटीनचे पॅचेस आम्ही त्यांना देतो. सुरुवातीला 21 मिलीग्रामचे पॅचेस, नंतर 14 मिलीग्राम, नंतर 7 मिलीग्राम असं ते पॅचेस कमी कमी करत आपण त्यांना स्टेप बाय स्टेप तंबाखू सोडण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, कोणतीही चिकित्सा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा औषधी किंवा सर्जरी या पर्यायांबरोबरच आपल्या कुटुंब म्हणजे आपली फॅमिली हा सुद्धा चिकित्सेमध्ये एक मोठा रोल प्ले करतो. तर तुषार सर, काय एक संदेश देऊ शकाल आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी याच संदर्भात? स्लाइडवरच लिहिलेलं आहे, कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचे व्यसन टाळा. ते गुटखा असो, तंबाखू असो, क्विड असो, पान असो, तपकीर असो, मावा असो, मिश्री असो, कुठल्याही प्रकारे तो टाळा. परिसरामध्ये लोकांना त्याची जाणीव करून द्या. त्या आजूबाजूच्या लोकांमध्ये त्याच्या दुष्परिणामांची त्यांना जाणीव करून द्या आणि शक्यतो त्यांचा साथ सोडा की जेणेकरून ते लोक पण तंबाखूचं व्यसन सोडतील. आणि जर अगदीच कोणाचं या प्रकारचा रुग्ण आढळला तर लवकरात लवकर डॉक्टरी सल्ला घ्या.
पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्टेजचे कॅन्सर्स बरे होऊ शकतात. 60 ते 70% लोक याच्यातनं बाहेर पडू शकतात. तात्पुरता आपल्याला थोडासा काही महिन्यांसाठी सर्जरी, रेडिएशन किंवा केमोथेरपीचा त्रास होतो. तो सुसह्य करण्यासाठी बरेच डॉक्टरांचे आणि संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. पण याच्यातनं बाहेर पडल्यानंतर एक निरोगी आयुष्य आपण जगू शकतो. खूपच सुंदर सल्ला सरांनी दिलेला आहे. गोरे सर, तुमच्याकडनं पण एक विशेष संदेश आम्ही अपेक्षित करतोय. काय सांगाल थोडक्यात आम्हाला? मी एवढं सांगेन, मृत्यू हा शेवटी सगळ्यांनाच अटळ आहे, परंतु तंबाखूमुळे जो लवकर येणारा मृत्यू आहे तो आपण नक्कीच टाळू शकतो. खूप कमी मृत्यू असे आहेत की जे आपल्याला टाळता येतात आणि त्याच्यापैकी मी असं म्हणेल की तंबाखूमुळे येणारा मृत्यू हा नक्कीच टाळता येऊ शकतो. त्याच्यामुळे तंबाखूचं व्यसन सोडा, लोकांनाही प्रवृत्त करा आणि तंबाखूपासून होणाऱ्या मृत्यूपासून समाजाची सुटका करा. प्रेक्षक हो, याच संदर्भातला आपला आरोग्य सल्ला आजचा पाहूया, विशेष आपल्या सर्वांसाठी. मुखगुहेचे स्वास्थ्य महत्त्वाचे आहे. नियमित दात घासणं आणि काहीही खाल्ल्यानंतर सूर भळणं आवश्यक आहे. अन्न शिजवण्याची पद्धत सुद्धा कॅन्सरला प्रतिबंध करू शकते. तळणे, भाजणे, फ्राय करणे यापेक्षा उकळणे, वाफवणे या पद्धतींचा अवलंब करा. संशोधनानुसार लसूण, अळशी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या इत्यादी कॅन्सर प्रतिबंधनासाठी अतिशय उपयुक्त आहेत. प्रेक्षक हो, आजच्या कार्यक्रमाचा काही भाग जर आपल्याकडनं पाहिला नसेल गेला तर याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण पाहू शकतो. मंगळवार दिनांक 14 फेब्रुवारी 2017 सकाळी 9 वाजता आणि अर्थातच आजचाच आपला विषय तंबाखू आणि कर्करोग, निदान, उपचार आणि प्रतिबंध. आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय आणि दरवेळेला नवीन नवीन डॉक्टरांना आमच्यामध्ये सहभागी करण्यासाठी आमचा पत्ता लिहून घेऊयात. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. प्रेक्षक हो, कितीही प्रश्न झाले तरी ती मनातली उत्सुकता काही संपत नाही. सर, अगदी रॅपिड फायर तुम्हाला विचारते. तुषार सर, तुम्हाला की तंबाखूमुळे होणारे कॅन्सर आपण पूर्णतः टाळू शकतो का? होय. विनोद सर, कॅन्सर हा संसर्गजन्य रोग आहे का? नाही, कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही. तुषार सर, तंबाखूमुळे कॅन्सर व्यतिरिक्त सुद्धा काही घातक होऊ शकतं का? बरेचसे अजून रोग होतात. हृदयविकाराचे झटके आणि मेंदूचे झटके होण्याचं प्रमाण वाढू शकतं. आणि विनोद सर, या गुटखाबंदी उपक्रमामुळे खरंच ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे का नक्कीच कॅन्सरचं? महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण कमी झालेलं आहे. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, जर तुम्ही म्हणजे जे तंबाखूचं सेवन करत आहेत तुम्ही तंबाखू सोडलात तर तुम्ही उत्तम श्वास घेऊ शकता, उत्तम जीवन जगू शकता, उत्तम असे तुम्ही स्वतःचा अनुभव घेऊ शकता. आज दूरदर्शनच्या माध्यमातून आणि उद्या असलेल्या जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्त आम्ही विशेष कार्यक्रम सादर केला होता. तर आपण वेळ कसली पाहत आहात, वाट कसली बघत आहात? दुसरं पाऊल तुम्ही पुढे घ्या आणि या विळख्यातनं स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न करूयात आणि एक यशस्वी याच्या वाटचालीचा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन यशस्वी करूयात. डॉक्टर, आज तुम्ही आमच्याकडे आलात, उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शनतर्फे आपले मनापासून आभार. आणि प्रेक्षक हो, पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन डॉक्टरांसह नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व शुभेच्छा. धन्यवाद.